बापरे! हे काय झालं? आज तर मार खाता खाता वाचली. माझ्या नवऱ्याचं लक्ष गेलं या पंख्याकडे, तर त्यांनी मला एवढं ओरडलं ना, तुम्हाला काय सांगू. एवढा घाण झाला पंखा. माझं लक्षच नव्हतं याच्याकडे की एवढा घाण झालाय म्हणून. बघू शकता तुम्ही, एवढा घाण झाला. मला विचार पडला होता की नक्की आता या पंख्याला मी स्वच्छ करू कसं. माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत मला एकदम हा स्वच्छ दिसला पाहिजेत नव्यासारखा. पण एवढा जंगाटलेला, एवढा घाणेरडा हा पंखा आता नवीन दिसण्यासारखा कसा करायचा. बापरे! आता मला तर टेन्शनच आलं. बघू शकता तुम्ही, एवढा घाण झाला ना, सगळा म्हणजे असं सगळा चिकट झाला, सगळा जंगाटून गेला. एवढा घाण झाला. आणि त्याच्या आतमधले पत्ते बघा तुम्ही, त्याच्या आतमधले पत्त्यावर सुद्धा एवढा जंग चढला ना, एवढी घाण चढली ना, आता मला तर टेन्शनच आलं. पण मग कशाला घाबरायचं. चला म्हणलं, आपण जर घरी बसल्या काहीतरी स्ट्रिक नक्की वापरू. लोक पैसे खर्च करेपर्यंत घरी बसून काहीतरी नवीन उद्योग केलेलं ते पुरवडते. मग काय घेतलं, पेचकच हातात आणि खोलला पंखा. खोलला इकून तिकून. मी काय पहिले कधी खोलला नव्हता बरं का, नाही पहिली बारच खोलला. पण म्हणलं ना, काही पचका होऊन जावं, हे बिघडाव काही, परत बंद पडाव, परत मार खायचे धंदे. मग त्याच्यामुळं तसंच भीत मी हे केलं. मग काय खोलला तर बघतो तर अरे बापरे! हे काय एवढं घाणेरडा हा, एवढं गंदा, किती घाण झाला बघू शकता तुम्ही. सगळं घाणेरडा झाला. एवढा घाणेरडा पंखा असं वाटायला की कोण्या भंगारातून उचलून आणला की काय, कचऱ्या गिचऱ्यातून. एवढा घाण झाला. आणि आतमधून पण बघा, याचे पत्ते बघा किती घाण झाले, एकदम काळकटलाय जणू काय. एवढा घाण झाला, हवासुद्धा देत नव्हता. आणि तुम्हाला तर माहिती, पंखा घाण झाला की हवा कमी देते. आणि त्याच्यामुळं मग स्वच्छ करायचं आहे. तर हे बघा, इकडं किती घाणेरडा झाला. आणि आपल्या पंख्या मग काय, चला एक नवीन स्ट्रिक वापरायची. तुमच्यासोबत पण शेअर करते बरं का. तुम्हाला पण असे तुमच्या घरातली वस्तू खराब झाली, घाणेरडी झाली, तर पैसे खर्च करण्याची बिलकुल जरूरत नाही आहे. तर बघा, मी इथं घेतलेली निरमा, एक 10 रुपयाचं पाकिट आणलं तर तेवढीसुद्धा लागत नाही. मी इथं निरमा घेतली आणि थोडंसं हँडवॉश टाकलं त्याच्यामध्ये. सगळ्यांच्या घरामध्ये हँडवॉश तर राहतेच आता स्वच्छतेसाठी. पण तुमच्याजवळ हँडवॉश जरी नसले तरी एक शॅम्पूची पुडी आणायची, फक्त 1 रुपयाची, आणि त्याच्यामध्ये टाकायची. तर इथं घ्यायचा ब्रश. मी इथं ब्रश घेतला, थोडं थोडं पाणी टाकून याला पातळ करायचं बरं का. बघा, मी छान असं पातळ करून घेतलं, कारण आपल्याला घासता आलं पाहिजेत. तर बिलकुल टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. आपल्या हाती आहे ना सर्व काही. घरातलेच वस्तू वापरायची आणि घासत बसायची. तर मग काय, ब्रश घेतला मी, घासत घासत घेत होती. पण मग ब्रशनं काय होत होतं, ते फिरतच होता. आणि एवढं काय टाईम लागत होता. बघा, मी घासत तर होती ब्रशनं, पण एवढा टाईम लागत होता. म्हणलं एवढा टाईम कुठं हे करत बसा. मग घेतली घासणी, आपली ताराची घासणी. आपल्या घरातच तर ती असतेच डेलीसाठी. तर मग मी ताराची घासणी घेतली आणि त्याने खसं घासत बसली. तर बघा किती घासलं मी, किती घाण निघत होती याची. बघा, मी एवढं घासायची गरज पण नाही, हात दुखोस्तोर घासायची गरज पण नाही, एवढं सगळं निघून गेलं. बघा, माझे हातसुद्धा काळे झाले. एवढं असं म्हणजे निघून गेलं. त्याला लावलं आणि वरतून घासणी फिरवली की सगळं चाललं गेलं. तर आता एक मस्त स्वच्छ कपडा घ्यायचा आणि ते करकटून पिळून घ्यायचा बरं का. नाही तर घालसाल पंख्यामध्ये पाणी गेलं की परत वांदे. तर मग मी इथं पुसून घेतला. बघू शकता तुम्ही, फक्त मी पाण्याने असे वल्ल्या कपड्याने पुसून घेते तर किती स्वच्छ झाला. असं कोणी म्हणूच शकत नाही आहे की तुम्ही फक्त आणि फक्त एवढीशी हे घरातली वस्तू वापरून हे केलं. महागडे प्रोडक्ट घ्यायचे, महागडे प्रोडक्ट वापरायचे, काय कामाचे. त्याच्यापेक्षा आपण घरी बसून काहीतरी करू शकतो ना. त्याच्यामुळं हे असं काही उद्योग करत बसायचा. एवढे महागडे प्रोडक्ट आणायचे, लावायचे, कशाला. 200-150 रुपयाचं तर भेटत नाही, 250-300 रुपयाचं प्रोडक्ट आणायचं आणि ते शिपायचं, त्याने हे करत बसायचं. कुठे एवढे महागडे प्रोडक्ट घ्यायचे. आपल्या घरातल्या घरात फक्त 10 रुपयाची हे आणायची, निरमा आणायची आणि 1 रुपयाची शॅम्पू आणायची आणि टाकून घ्यायचं त्याच्यात. आणि असं फक्त ते घासणीनं वरतून फिरून घ्यायचं आणि एकदम असं फुलून जाते. सगळं फुलून गेलं माझं. आणि मी बघा, आता मस्त सगळं लावून घेतलं होतं मी घासणीनं. आता काही एक ओल्या कपड्यानं मस्त पैकी याला पुसून घेते. तर बघू शकता, हे सगळं घासून घेतलं आणि हे केलं. तर माझी मुली पण म्हणतात करत होती, तुमच्या घरात आहेत का लहान लेकरं, ते पण तुम्ही काही काम करता तर तुमच्या मंदात करतात का. माझ्या मंदात माझी मुलगी करत होती. तर बघा, बटणं पण किती स्वच्छ झाले. बटनाच्या मंदात
पण अशी कळकटून गेलं होतं सर्व आणि बटणं पण स्वच्छ झाली. माझी मुलगी पण बघा इथं करूच लागत होती. मंदात लेकरांना करायला खूपच आवडते. कर म्हणलं बाई एकदाचं घे करून, तुझ्या मनाची समाधानी बसली होती आणि बघू शकता तुम्ही मी ओल्या कपड्याने पुसून घेतलाय पंखा. बघा एकदम नवा किरॅंग झाला. पहिले कसा होता आणि आत्ताचा कसा आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही पहिला पण बघितलाच आहे, तर आत्ताचं कसं आहे. मग काय याच्यावरचं झाकण राहिलंच होतं धुवायचं. हे झाकण जे आपण काढले हे पण बघा एवढं घाणीरडं झालतं ना, खूपच घाणीरडं झालतं. मग काय याला पण तेच वापरायचं, फक्त घासणीने लावून घ्यायचं आणि ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. तर एवढं कळकटलं होतं, खूपच जंग लागला होता पूर्ण याला याच्यामधून. मग काय घेतलं मी घासणी याच्यावरतून फिरून आणि घासणीने फिरून घेतलं आणि माझी मुलगी ब्रशनं फिरवत होती. अगं म्हणलं बाई बस एका जागी नाही, पण ती लेकरांना कुठं शांतता पडते. आपण काही काम काढायला घेतलं की त्यांना त्याच्यात चुटूर बुटूर केल्याशिवाय काही होत नाही. मग काय इथं मी हे केलं आणि इथं पाण्याने धुवून काढलं, कारण याच्यामध्ये काही पाणी गिनी काही जात नाही, याला काही टेन्शन नाही. याच्यामुळे हे पाण्यामध्ये टाकलं आणि हे केलं. बघा किती घाणीरडं पाणी निघलं, खूप घाण पाणी निघलं. आणि हे काळं जे तुम्ही बघताय ते डाग नाही आहे बरं, त्याचा रंग चालला गेला त्याच्यामुळं ते काळं दिसते. नाहीतर तर बाह्य पंखा बघू शकता इकडच्या साईडचा. मग याची हे होती ना ती काय म्हणतात त्याला काय माहिती ते बघू शकता. मग ते पण धुवून घेतलं आणि आपला पंखा तयार झाला एकदम असा चकचकीत आणि चमकदार. आता माझा नवरा आल्यावर म्हणणारे बापरे हे नवीन पंखा आणला कुठून तू. बघू शकता तुम्ही पण किती छान आहे. तुमच्या घरात पण असे घाण वस्तू झाल्या असतील तर उगीच पैसे खर्च करू नका. आपल्या घरातल्या फक्त 1 रुपयाच्या वस्तूपासून आपण असं नवीन चकचकीत असं बनवू शकतो. तर इथं बघा मस्त असा छान पंखा झालता होता. माझा नवा क्रॅंक झालता. बघा किती काळं डक होतं ना, तुम्ही जेव्हा बघितलं होतं मी दाखवलं होतं तेव्हा किती काळं डक होतं आणि आता किती स्वच्छ आहे, पांढरं शुभ्र झालं, एकदम चमचमीत झालं. आणि पांढरा पंखा म्हणलं की पांढरा रंग म्हणलं की एकदम खराब झाला ना की तो मग लवकर निघतच नाही. तुम्हाला पण माहिती त्याला डागडूग लागले की निघत नाही. पण आपल्या एका वस्तूने एका स्ट्रिकने जे आपल्या घरातच पडलेलं आहे, बाहेर शोधण्याची काही गरजच नाही आपल्याला, तर मग कशाला वाट बघताय. तर तुम्ही पण चला आत्ताच ही स्ट्रिक वापरा आणि तुमचे जे जुने वस्तू आहेत ते नवे क्रॅंक करा. वाटत होता ना पंखा की भंगारामधला उचलून आणला आणि आता बघू शकता तुम्ही असं नवा क्रॅंक दिसू राहिला आणि एकदम चमकदार दिसायला. तर कोणाकोणाला व्हिडिओ आवडला नक्की बघा. आणि हे बघा ही जाळीसुद्धा तुम्ही बघितली होती पहिले काळी डग झाली होती तरीला पण, आणि हे चांगलं ह्याचा ना कलर चालला गेला त्याच्यामुळे हे काही निघलं नाही बघा, याचा कलर गेला त्याच्यामुळं. आणि एकदम असं चकाचक झाला आणि पांढरं शुभ्र झाला. जे आतमधले पत्ते पण आहे ना ते पण एकदम नव्यासारखे वाटायले आणि पंखा माझा एकदम नवा क्रॅंक आणि चमचमीत वाटायला. तुम्हाला कसं वाटलं, माझी स्ट्रिक कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही स्ट्रिक वापरण्याचे नक्की प्रयत्न करा. तुम्ही एकदा वापरून तर बघा, करून तर बघा. जर तुम्हाला फरक नाही पडला तर मग बघा किती नवीन चमकदार झालेलं आहे. आता माझा नवरा येईल तर एकदम आनंदी होईल की वाव किती छान केले तू, नक्की वापरलं काय. त्यांना वाटेल की मी नवीन प्रोडक्ट आणला, नवीन प्रोडक्ट वापरून केलं की काय पैसे खर्च केले की काय. पण तसंच काहीही नाही, तुमच्या समोरचं आहे सर्व. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.